तुम्हा दोघांना माझ्या टिफिनचा सुगंध नाही येत का? नाही तर पण असं काय आहे तुझ्या टिफिन मध्ये? अरे आज माझ्या मम्मीने टिफिन मध्ये खास गोष्ट दिली आहे. ती कोणती? आलूचा पराठा आणि कैरीचं लोणचं. बटाट्याचे पराठे, आंब्याचे लोणचे. थँक्यू बंटी, तुझी मम्मी खूप छान जेवण बनवते. वाव, खूप मजा आली. तू माझे आलूचे पराठे खाल्लेस? मी ही गोष्ट कधीच नाही विसरणार. सर सर, चिंटूने माझा टिफिन खाल्ला सर. काही खास होतं का तुझ्या टिफिन मध्ये? हो सर, माझ्या मम्मीने आलूचे पराठे पाठवले होते. जिंटू, तू इथे येत जाऊ नकोस. तू या शाळेचा विद्यार्थी नाहीयेस. वीरला भेटायचं असेल तर बाहेर भेटत जा. पुन्हा इथे दिसू नकोस. चल आता इथून निघून जा बरं. चिंटू तू जा इथून आणि इथे परत कधीच नको येऊस. कक्कड सर काही दिवसांसाठी एक टेम्पररी टीचर हवे आहेत. आत्ता येईल खरी मज्जा. आत्ता बघतो मला वीर पासून कोण दूर करतोय ते. मी या शाळेचा विद्यार्थी नसलो तरी काही हरकत नाही. मी आता टीचर बनतो. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दमदमादम. सर, मी शिक्षक आहे. माझं नाव हरिदयाल शर्मा आहे. मला नोकरी हवी आहे. ओके शर्मा सर, मला जरा आपली डिग्री दाखवा. एक मिनिट हा, मी लगेच सांगतो मला किती डिग्री टेम्परेचर आहे. ही तुम्ही काय चेष्टा करताय? डिग्री? मला तुमची डिग्री पाहायची आहे. जसं की एखाद्याकडे डॉक्टरची डिग्री असते, एखाद्याकडे इंजिनियरची असते, तर एखाद्याकडे पायलटची असते. म्हणजे प्रत्येकाकडे कोणती ना कोणती डिग्री असतेच. मी आपल्या कामाचा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स आणि तुमची डिग्री याबद्दल विचारत होतो. समजतंय का? हो, माझ्या डिग्रीज. हो हो, का नाही, हे घ्या. तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर पण आहात, पायलट पण आहात. ओ नो, तुम्ही सायंटिस्ट पण आहात. बिझनेस मॅनेजमेंट फ्रॉम अमेरिका, आर्टिस्ट, सिंगर, ऍक्टर, सगळंच. वा, किती छान आहे. एवढ्या सगळ्या डिग्रीज. वा छान. तुम्ही तर चालती फिरती युनिव्हर्सिटीज आहात. मग आपल्याला शिक्षक का व्हायचंय? बिकॉज आय लव्ह इटिंग. मला म्हणायचं होतं टीचिंग. ओ, तर असं आहे. मग तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता ही नोकरी दिली जात आहे. तुम्ही चला माझ्यासोबत. मी तुम्हाला स्टुडंट्स आणि टीचर यांची ओळख करून देतो. मुलांनो, हे तुमचे टेम्पररी टीचर आहेत. मिस्टर शर्मा, तुम्ही या वर्गात शिकवा. लंच ब्रेक मध्ये सगळ्या शिक्षकांसोबत आपली ओळख होईल. ओके सर. अरे, हे सर तर चिंटू सारखे दिसतायत ना? हो, मलाही असंच वाटतंय. चिंटूचा काही नेम नाही. तुझ्या बरोबर राहण्यासाठी काही पण करू शकतो. ओके मुलांनो, प्रत्येकाने आपापली नावं सांगा. सर सर, बरं जाऊ दे. नाव विचारून काय फायदा? मी तर टेम्पररी शिक्षक आहे. नाव लक्षात पण राहणार नाही. बरं सांगा, वर्गात सगळ्यात हुशार मुलगा कोण आहे? ते पण जाऊ दे, मला समजून काय फायदा? हा, तर मला सांगा, अभ्यासात सगळ्यात हुशार कोण आहे? बरं, मला समजून काय फायदा? मी तर टेम्पररी आहे. वीर आहे, हा जो माझ्या शेजारी बसला आहे. वीर, मग तू उभा का नाही राहिला? कारण स्वतःच स्वतः कौतुक करणं योग्य वाटत नाही सर. व्हेरी गुड, खूप छान. पण आता उभा राहा, कारण मी सांगतोय. हा डाव तर उलटाच पडला. बंटी, आता तुला अद्दल घडवतो. ए तू, तुझं नाव काय आहे? बंटी. आणि तुमच्या दोघांची नावं काय आहेत? मगाचपासून हसताय.
पॅगी असं मग तुम्ही तिघे त्या बेंचवर जाऊन उभे राहा. का सर का? कारण शाळेत फोन आणायला मनाई आहे आणि तुमच्या खिशात फोन आहेत. नाही सर, आमच्याकडे फोन नाही आहे. मग बघा आपापल्या खिशात. सर हे आमचं नाही आहे सर. हा नक्की चिंटू आहे. आता दाखवतो मी ह्याला. हे तू काय करतोय चिंटू? निघून जा इथून. कोण चिंटू? कोणाबद्दल बोलतोयस तू? सॉरी सॉरी सर, मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं होतं. हा लंच ब्रेक कधी होईल? जेव्हा बेल वाजेल सर. सर चला चाट खायला जाऊया. हो चला चला. मी चाट खात नाही. यू मे गो नाऊ. तू मला कधीच पकडू शकत नाही. मी तुला कधीच कळू देणार नाही की मी चिंटू आहे. आणि मी सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही चिंटू. नवीन टीचर मिस्टर शर्मा, मी मिसेस सेन गुप्ता. तुम्हाला बघून असं वाटतच नाही की तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, पायलट, टीचर आणि माहित नाही अजून काय काय आहात. विश्वास तर मलाही नाही होत आहे. सर आपण टिफिन नाही आणला? नाही. काही हरकत नाही, हा घ्या माझा टिफिन. हा हा सगळे मिळून मिसळून खाऊया. थोडं थोडं सगळ्यातलं घ्या सर. घ्या ना सर. थँक्यू व्हेरी मच. यू आर वेलकम. जोपर्यंत मी या शाळेत आहे तोपर्यंत मी असाच तुमचा डबा रोज खात राहीन, जेणेकरून तुम्हाला वाईट वाटणार नाही आणि तुम्ही असा विचार सुद्धा करणार नाही की माझ्याजवळ इतक्या डिग्री आहेत म्हणून मी गर्विष्ठ असेल. मी असाच तुमच्या सोबत मिळून मिसळून राहीन. हा टीचर नाही, नक्कीच जिंटू आहे. मला पण पक्की खात्री आहे, पण तो नाही ऐकणार. त्याच्याकडे जादू आहे. आपण प्रूफ कसे करणार? आपल्याला जादूशी लढण्यासाठी जादूचाच वापर करावा लागणार. मी आता येतो. नानाजी लवकर बाहेर या. काय झाले वीर? जिंटू शाळेत येऊन आम्हाला खूप त्रास देतोय आणि आता तो आमचा टीचर ही झालाय. चिंटू खूप जिद्दी आहे. मी त्याला थांबवलं तरी तो ऐकणार नाही. बोल मी काय करू? माझ्याकडे एक प्लॅन आहे, फक्त त्यासाठी तुमची थोडी मदत पाहिजे. ओके, मी तयार आहे. आता चिंटू एकदम ठीक होईल. मी इनविजिबल होऊन सगळा खेळ पाहणार. ही मजा मी मिस नाही करू शकत. इमली तू लपून राहा आणि थोड्या वेळाने बाहेर ये. हो. बाबा बाबा बाबा. पप्पा? कोण पप्पा? कोणाचा पप्पा? कसला पप्पा? कोण आहेस तू? बाबा मला विसरले. अरे सोन्या, माझा कोणी मुलगा नाहीये. कोण आहेस तू? अरे सांग ना, कोण आहेस तू? का हो? का रडवताय आपल्या मुलाला? नाही नाही, माझी कोणी बायको नाहीये. माझा कोणी मुलगा नाहीये. खोटा पण नाही आणि खरा पण नाही. मी तर चाललो. अहो सर, हे तुम्ही काय करत आहात? घरात तर भांडणं होतच असतात, पण असं आपल्या फॅमिलीला सोडणं योग्य नाहीये सर. किती गोड मुलगा आहे. याचा चेहरा अगदी हुबेहूब तुमच्यासारखाच आहे. तरीही तुम्ही खोटं बोलत आहात. नाव तर शर्मा आहे, पण तुम्हाला बिलकुल शरम नाहीये. बाबा मी तुम्हाला नाही सोडणार. एक देईन ना. असं वाटतं इथे माझं कोणीच ऐकणार नाही आणि ही भानगड माझ्या मागे लागेल. सर सर, जिंटू माझा मित्र आहे. त्याच्या बरोबर तुम्ही असे नका वागू सर. मला पण माहित नव्हतं की तुम्ही त्याचे बाबा आहात. सर, तुम्हाला मी काका म्हणून हाक मारली तर चालेल का? बोल बोल बाळा, आणि मला काकी म्हण. हा वीर, हा चिंटू नाहीये, कोणी बहुरूपी आहे. हा जिंटू आहे. हा चिंटू नाहीये. हा जिंटू आहे.
नाहीये. हा नाहीये तर कोण आहे? मी आहे चिंटू. उप्स, सॉरी. ओके वीर, तू जिंकलास, मी हरलो. अरे तू जिंटू आहेस तर हे कोण आहेत मग? नानाजी, तुम्ही यांची मदत करत होतात तर सॉरी नानाजी. सॉरी वॉरी नंतर बोल. आधी या सगळ्यांना विसर पाड की